नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं @सतीश लांडे सर या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज मी असा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्या टॉपिकची प्रॅक्टिस, ज्या टॉपिकचा सराव आपण भरपूर केलेला आहे. पण या टॉपिकच्या बाबतीत 2022ला मुलांकडून ज्या चुका झाल्या होत्या, त्या चुका पुन्हा 2025ला मुलांकडून होऊ नये यासाठी आजचा हा टॉपिक मी घेऊन आलेलो आहे. आजचा हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपल्याला 10 गुण मिळवून देणार आहे. म्हणजे या टॉपिकवर IBPS तब्बल 10 गुणांचे काय करतोय प्रश्न विचारतोय. तर आपण आपल्या आजच्या टॉपिककडे जाऊया. मित्रांनो, आपला आजच्या टॉपिकचं नाव आहे ॲड्रेस. आता याचा तुम्ही भरपूर सराव केलेला आहे किंवा आणखीन 1-2 दिवस परीक्षेला आहे, तुम्ही याचा सराव कराल. आता वास्तविक हा अतिशय सोपा प्रकार आहे. पण 2022ला मुलांकडून या प्रश्नाच्या बाबतीत फार मोठी चूक झालेली होती. चूक कशी झाली होती बघा. पेपरच्या वेळेस मुलांनी त्या मुलांसोबत चर्चा केली की ज्यांचा पेपर झालेला आहे त्यांच्यासोबत. आता त्यांनी बरोबर सांगितलं की ॲड्रेसवर 10 प्रश्न येतात आणि प्रश्न कसे असतात, तर एक प्रश्नात ॲड्रेस दिलेला असतो, सेम तसाच ॲड्रेस आपल्याला 4 पर्यायातून निवडायचा असतो. मग मुलांनी हीच कन्सेप्ट काय केली, लक्षामध्ये ठेवली आणि पेपरला गेल्यानंतर जसा ॲड्रेसवरला प्रश्न दिसला, तर मुलांनी प्रश्नामधला ॲड्रेस 4 पर्यायांपैकी जो सेम ॲड्रेस आहे तो मुलांनी निवडला आणि 10चे 10 प्रश्न अटेम्प्ट केले. पण गल्लत इथंच झाली मित्रांनो. IBPSनं अतिशय चतुराईनं एकाच शिफ्टला विचारलं सेम ॲड्रेस निवडा आणि दुसऱ्या बॅचला विचारलं चुकीचा ॲड्रेस निवडा. मग मुलांनी परीक्षेत वेळ कमी असतो, घाई असते, प्रेशर असतं, त्यामुळे मुलांनी प्रश्न न वाचता ॲड्रेस दिसला की सेम ॲड्रेस निवडला आणि 10 मार्क त्या ठिकाणी मुलांना गमवावे लागले. म्हणून ती चूक पुन्हा 2025ला होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतोय. बघा मित्रांनो, IBPSनं हा प्रश्न 2 पद्धतीने विचारला. एक कधी विचारलं चुकीचा ॲड्रेस निवडा आणि कधी विचारलं सेम ॲड्रेस निवडा. आपण याचे एक एक्झाम्पल सुद्धा घेऊन बघूया. बघा, सेम याच ठिकाणी ॲड्रेस जसा दिलेला आहे तसाच IBPS काय करतो, ॲड्रेस विचारतो. आता इथे एक ॲड्रेस दिलेला आहे बघा, आर्य शर्मा, दिल्ली रोड, ताजमहाल हॉटेल, 44/981, पतियाला नगर, नागपूर. आणि याच्या खाली प्रश्न दिलेला आहे की नेमकी आपल्याला काय विचारलंय. तर काय विचारलंय बघा, खालील पर्यायातून चुकीचा ॲड्रेस निवडा. काय विचारलंय, चुकीचा ॲड्रेस निवडा. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, पेपरला गेल्यानंतर ॲड्रेसवर प्रश्न आला रे आला की ते ॲड्रेस कुठलाही असो, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला काय विचारलंय त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. तर या ॲड्रेसमध्ये आपल्याला कोणता ॲड्रेस निवडायला सांगितलाय, चुकीचा ॲड्रेस निवडायला सांगितलेला आहे. मग ॲड्रेसवर प्रश्न आला रे आला, पहिलं त्यात बघायचं की नेमकी काय विचारलेलं आहे, कोणता ॲड्रेस निवडायला सांगितलंय. तर इथे कोणता ॲड्रेस निवडायला सांगितलंय, आपल्याला चुकीचा ॲड्रेस निवडायला सांगितलंय. मग आता साहजिकच 4 पर्यायापैकी 3 ऑप्शनमध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे त्यातले 3 बरोबर असणार आहे, 1 कसा असणार आहे, चुकीचा असणार आहे. मग अशा वेळेस काय करायचं बघा, एक ट्रिक लक्षात ठेवा. जर ॲड्रेसमध्ये संख्या दिलेली असेल तर ती संख्या एकदा 4ही पर्यायातून काय करायची, चेक करून घ्यायची. बघा, 44/981, इथे पण 44/981 आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. म्हणजे संख्येच्या बाबतीत IBPSनं चूक केलेली नाही. मग संख्या बघितल्यानंतर संख्या जर ओके असेल तर मग ॲड्रेसच्या सुरुवातीच्या भागामध्ये यायचंय. कुठे यायचंय, सुरुवातीच्या भागामध्ये यायचंय. आणि इथे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, इथे फार मोठी मिस्टेक ॲड्रेसमध्ये केलेली नसणार आहे. कारण IBPS आपली कोणती क्षमता चेक करतंय, निरीक्षण क्षमता चेक करतंय. एक छोटीशी स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी असणार आहे आणि तीच आपल्या डोळ्यांनी पटकन आपल्याला काय करायची, शोधायची. संख्या ओके आहे, मग आता ॲड्रेसच्या सुरुवातीच्या भागात येऊ. बघा, आर्यन शर्मा, आर्यन शर्मा. IBPSनं इथं चूक केलेली आहे. इथे 3ही ऑप्शनमध्ये आर्य शर्मा, इथे मात्र काय दिलेले आहे, आर्यन शर्मा दिलेले आहे. मग हा ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे. म्हणजेच हा ॲड्रेस या ठिकाणी चुकलेला आहे. इथं चूक सापडल्यानंतर ॲड्रेसच्या इतर भागाकडे जायची आवश्यकता
नाही. कारण तिथे गेल्यानंतर पुन्हा आपला वेळ काय होणार आहे? जाणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं चुकीचा ॲड्रेस निवडा. या ठिकाणी आर्यन शर्मा आपल्याला पाहिजे होतं आर्यश शर्मा म्हणजे हा ॲड्रेस काय आहे? चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेसवरचा प्रश्न आला रे आला. सगळ्यात पहिले आपल्याला कोणता ॲड्रेस निवडायला सांगितलंय? म्हणजे चुकीचा निवडायला सांगितलंय की सेम निवडायला सांगितलंय? हे त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय करायचंय? बघायचंय. या प्रश्नामध्ये चुकीचा ॲड्रेस सांगितला होता. पर्याय क्रमांक 3 चा ॲड्रेस चुकीचा आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपण आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे आपली ही कन्सेप्ट क्लिअर होईल. आता आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी बघूया. बघा सेम इथे सुद्धा एक ॲड्रेस दिलेला आहे आणि इथे प्रश्न दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करायचंय? प्रश्न बघायचाय. काय विचारलंय ते? ही गोष्ट पुन्हा मी यासाठी सांगतोय. 10 मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. साध्या चुकीमुळं 10 मार्क आपण गमावू शकतो. म्हणून बघा, खालील पर्यायातून वरील प्रमाणे वरच्या प्रमाणे सारखा ॲड्रेस निवडा. काय विचारलंय आपल्याला? सारखा सेम ॲड्रेस आपल्याला निवडायला सांगितलंय. अगोदरच्या प्रश्नात चुकीचा निवडायला सांगितलं होतं. या प्रश्नामध्ये आपल्याला सारखा सेम ॲड्रेस निवडायला सांगितलंय. मग इथे एक ट्रिक बघा, या ॲड्रेसमध्ये संख्या दिलेली आहे. एकदा संख्या चेक करून घ्यायची की संख्येमध्ये काही गडबड केलेली आहे का? आता इथे सारखा निवडायला सांगितलं म्हणजे 3 चुकीचे आहे. फक्त एकच ॲड्रेस काय असणार? बरोबर असणार. मग या ठिकाणी बघा 485 485 बरोबर 485 बरोबर 485D इथं चूक केले म्हणजे हा ॲड्रेस काय आहे? चुकीचा आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आता आपल्याला तिसऱ्या पर्यायाकडे जायचं नाही. कारण इथे प्रश्नच नाहीये. हा चुकीचाच ॲड्रेस आहे. मग आता ॲड्रेसच्या सुरुवातीच्या भागाकडे आपण जाऊन बघूया. मग आता या ठिकाणी बघा सदानंद दाते, सदानंद इथे बघा. इथे NAND पाहिजे. इथे डबल N केलेला आहे. म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी काय आहे? चुकीचा आहे. मग आता या ठिकाणी बघा 2 पर्याय चुकले. आता फक्त 1 आणि 4 मध्येच आपलं उत्तर दडलेलं आहे. मग आता या ठिकाणी बघा सदानंद दाते त्रिमूळ आर मात्र या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे इथे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? मिस्टेक करून ठेवलेले आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा काय आहे? चुकीचा आहे. मग आपलं साहजिकच अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 चं. या ठिकाणी बघा या सर्व उदाहरणामध्ये आपण बघितलं इथे फक्त आर म्हणजे एका अक्षराची त्यांनी मिस्टेक करून ठेवलेली होती. इथे फक्त डी एका अक्षराची चूक करून ठेवलेली होती आणि या ठिकाणी ए काय केलेलं होतं? त्यांनी लॅप्स केलेलं होतं. म्हणजेच ॲड्रेसवरच्या प्रश्नांमध्ये फार मोठी चूक केलेली नसते. एक साधं अक्षर, साधं स्पेलिंग मिस्टेक त्या ठिकाणी केलेली असते. म्हणजेच या ठिकाणी बघा या प्रकारच्या प्रश्नामध्ये छोटी मिस्टेक असते. ती जर आपण कमी वेळेमध्ये शोधली तर हा प्रश्न आपल्याला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी मिळवून देतो. आता वास्तविक तुम्ही या प्रकरणाची खूप तयारी केलेली आहे. अजून पण सराव करा. पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश हाच होता की 2022 ला मुलांकडून जी चूक झाली ती चूक पुन्हा आपल्याकडून 2025 ला कुणाकडूनही होऊ नये. कारण 10 मार्क खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.